भाषा वाचताना पान उघडलं की पहिलंच वाक्य आमच्या पुढे येतं, बबन अभ्यास कर. कमल पाणी भर. रमेश पाटावर बस. कोमल त्याला वाढ. म्हणजे खैरा मेंढा फक्त जेवायलाच बसलेला आहे. याला अभ्यास आणि तिला काम. हा अभ्यास करून करून पुढे साहेब होते, बरोबर आहे का? आणि ही काम करून करून एका घरची सून होते. हाच फरक आहे. आमच्या मेंदूमध्ये फरक बघा काय आहे, फार मोठा फरक आहे नितीन दादा. फरक बघा की तो आंबा कारण तो गोड आहे, तो आणि ती मधला फरक बघा. आमच्या डोक्यातच भरलेला आहे, स्त्री म्हणजे कमीच. तो आंबा कारण तो गोड आहे, ती कैरी कारण ती आंबट आहे. तो आकाश कारण तो विशाल आहे, ती जमीन कारण ती छोटी आहे. तो सागर कारण तो अतांग आहे, ती नदी कारण ती छोटी आहे. तो गाव ती गल्ली. तो रस्ता ती वाट. तो फळा ती पाटी. तो खडू ती लेखणी. तो हंडा ती कळशी. तो रांजण ती घागर. तो वटवृक्ष ती वेल. तो हत्ती ती मुंडी. तो दरवाजा ती कुंडी. तो पेटारा ती पेटी. तो मोठा आणि आमच्या मस्तकात कायम ती छोटी. आमच्या डोक्यातला प्रॉब्लेम आहे. फार विचित्र विषय आहे, बरोबर आहे का? म्हणून स्त्री पुरुष समानतेवर फेमिनिझमवर मी छोटीशी कविता लिहिली होती. कविता सहजासहजी कुठं घेत नाही, पण मला मोह झाला हा की तुमच्यासारख्या अभ्यासू रसिकांच्या पुढे ही कविता घेतली पाहिजे. बघा तुमच्यापर्यंत कविता पोचते का? कवितेचं शीर्षक आहे बाई. नवीन नाती जोडताना पोरी वाक्यांवर लक्ष ठेवा. कवी कुठलं वाक्य कधी महत्वाचं बोलेल सांगता येत नाही. त्याच्या चेहऱ्याकडे जाऊ नका. म्हणजे काय आहे माझ्या चेहऱ्यात असं? चेहऱ्याकडे जाऊ नका म्हणजे माझ्या चेहऱ्याकडे गेलंच चालते. कवितेचं शीर्षक आहे बाई. नवीन नाती जोडताना पोरी लक्षात ठेव, खूप खोल असते भावनेची खाई. नवीन नाती जोडताना एकच मुद्दा सांगतो तुम्हाला. आज बघा आपण स्त्रीमध्ये पुरुष शोधण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे? मला तुझ्यात पुरुष दिसतो, मला तुझ्यात मर्द माणूस दिसतो. कशाला? पुरुष शोधण्याची गरज आहे का? स्त्रीला निसर्गानं जसं घडवलं तशी ती श्रेष्ठ आहे. माझी आई मला म्हणते स्त्री आणि पुरुष समान नाहीत. स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. उलट काही ठिकाणी पुरुषापेक्षा स्त्री जास्त श्रेष्ठ आहे. कारण सामान्य माणूस हा फक्त 47 डेली युनिट इतक्या वेदना सहन करू शकतो. किती? 47 डेली युनिट. पण ज्यावेळेस एक स्त्री बाळाला जन्म देते त्यावेळेस तिला होणाऱ्या वेदना ह्या 57 डेली युनिट इतक्या असतात. म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन वेदना सहन करून एका बाळाला जन्म देते ती स्त्री असते. आपण आपल्या छातीवर हात ठेवा, आपलं हृदय आपल्याला चालू दिसते ना, फडफडताना दिसतंय, पण ते हृदय चालू कधी होतं? प्रश्न पडला का? आईच्या गर्भात बाळ असतं, 7 महिन्याचं होतं, त्याचं हृदय परिपूर्ण डेव्हलप होतं. ते चालू करण्याची गरज असते. ते चालू करण्यासाठी आईच्या हृदयाच्या सायनो नोड कडनं त्या बाळाच्या हृदयाच्या सायनो नोडला एक पल्स म्हणजे ठोका दिला जातो. त्यावेळेस ते हृदय चालू होते, परत कधी बंद पडत नाही. ज्या दिवशी ते बंद पडलं माणूस जिवंत राहत नाही. म्हणजे जरी आमचा जन्म निसर्गानं आईच्या गर्भात दिला असला तरी सुद्धा आम्हाला जगण्यासाठी लागणारा पहिला ठोका हा आईच्या गर्भातनं उधार घ्यावा लागतो. हे आईचं आणि स्त्रीचं कर्तव्य आहे. म्हणून त्या स्त्रीला कमी लेखू नका. पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, ती तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. नवीन नाती जोडताना पोरी लक्षात ठेव, खूप खोल असते भावनेची खाई. त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या जाईलच असं नाही. नवीन नाती जोडताना पोरी लक्षात ठेव, खूप खोल असते भावनेची खाई. त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या जाईलच असं नाही. आज तुझ्या स्वातंत्र्यासाठी माझ्याही शुभेच्छांचा स्वीकार कर. हा पण मी तुला ताई किंवा आई म्हणणार नाही. मी तुला ताई किंवा आई म्हणणार नाही. कारण कोरडी बंधनं स्वतःवर लादायला मला आवडत नाही. आणि मुळात तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो, आई किंवा ताई या लेवल शिवाय सुद्धा.
तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो, आई किंवा ताई या लेबल शिवाय सुद्धा हा कधी कधी अस्वस्थ उतावीळ व्हायला धजावू शकतो. हाडामासाचा सांगाडा तुझ्यातली मादी बघून. म्हणून काय झालं, वासनेच्या उंदराला माझ्या नीतिमत्तेचा डोंगर पोखरणं शक्य नाही. वासनेच्या उंदराला माझ्या नीतिमत्तेचा डोंगर पोखरणं शक्य नाही, कदापि शक्य नाही. हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला नाही का? पण तुझ्या स्वातंत्र्याच्या चाव्या तू या खुळचट समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही. तुझ्या स्वातंत्र्याच्या चाव्या तू या खुळचट समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही. जात्यावर दळण दळताना ओठावर गाणी आणि छातीला पिणारं बाळ. जुना झाला ना काळ. जात्यावर दळण दळताना ओठावर गाणी आणि छातीला पिणारं बाळ. जुना झाला ना काळ. पण मग लॅपटॉपवर काम करत करत कानात हेडफोन टाकून बाळ पाजण्याची कला किती सहज आत्मसात झाली तुला. कानात हेडफोन टाकून लॅपटॉपवर काम करत करत बाळ पाजण्याची कला किती सहज आत्मसात झाली तुला. कधी कधी मला राग येतो, दुःख होतं, कीव येते. कधी कधी मला राग येतो, कीव येते, दुःखही होतं. जेव्हा जेव्हा पुरुषांची वस्त्रे परिधान करून तू उभी असतेस या तथाकथित समाजापुढे स्वतः मधलं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी. माफ कर बाई, पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही. माफ कर बाई, पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही. कारण नाल्या गटारी या सभ्यनगराची घाण, नाल्या गटारी या सभ्यनगराची घाण, परंपरेनं केलेला अपमान, सगळं 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 स्वतःमध्ये सामावून घेऊन सुद्धा नदीसारखं नित्तळ निखळ खळाळणारं तुझं बाईपण आणि हिमालयाच्या उंचीचं आईपण मला नजरअंदाज करता येत नाही. मला नजरअंदाज करता येत नाही. मला नजरअंदाज करता येत नाही. सून झालं घरदार, खोपा राहिला पडून, काळजातली चिमणी बघा चालली उडून. लेकी बाईचं जगन बाहुलीचा खेळ सारा, लेकी बाईचं जगन बाहुलीचा खेळ सारा. एक जळणारी वात उजाडते दोन घर. नऊ माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात. नऊ माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात. जिताचा जीव वाढविलार पोटात. ऊस होताच रिकामी देव जन्म तोरताना. ऊस होताच रिकामी देव जन्म तोरताना. कोण्या देवाची करणी कसा फूट तोर पान्हा. कोण्या देवाची करणी. ही कविता लिहिली मी. एका आजीनं माझा ऑटोग्राफ घेतला. म्हटली बाळा, काही काही शब्द लिहिताना जन्मच बाईचा लागते रे. यामध्ये काही काही भावना बाईच्या आहेत म्हणे. तू बाई नाहीस. त्या कवितेत भावना आल्या कुठून आणि त्या बाईनं आई व्हायला लागतं हे महत्वाचं. मला फार मोठा पुरस्कार भेटला तो. नऊ माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात. जिता जागता हा जीव वाढविलार पोटात. ऊस होताच रिकामी देव जन्म तोरताना. कोण्या देवाची करणी कसा फूट तोर पान्हा. झाला भोगला नरक त्या ओळी. बाई बाळंतीण झाली, झाला भोगला नरक. बाई बाळंतीण झाली, बाळ पाजणारी
घातिले तिच्या स्वर्ग पायाखाली. थोर नावाचा वारस एक डोक्यावरती साज, ओर वंशाचा दिवा लेख घराण्याची लाज. जिथे कोवळ्या कड्यांचा आज लिलाव चालतो, संस्कृतीच्या मंदिराचा बघा कळस हालतो. रंगले ओठ गाल लाल बघा तापविली नार, आत्म्या विण देहांचा कसा भरला बाजार. तानाजी गडा चढला बाजी खिंडीत लढला, इतिहास ह्यो मर्दांचा सैताना शेर भिडला. पण झाशीच्या राणीचा कसा विसर पडला, पण सावित्री माईचा कसा विसर पडला. थोर जिजा माते पोटी राजा शिवाजी घडला, थोर जिजा माते पोटी राजा शिवाजी घडला, राजा शिवाजी घडला.